फायर हुआ था, उसी के बाद अब प्रोसेस चालू हुई और आप पे आपत्ति की कार्रवाई 14 नगर से होगी, उसकी प्रोसेस चालू हो। ओके. आम्ही कमिशनर साहेबला हेच सांगणार आहे की आम्ही रोडवर आले होते. ते सामान्य लोकांसाठी आम्ही आले होते आणि आम्ही नियमानुसार तिकडे गेले होते. तिकडे जाण्याच्या पूर्वी मी स्वतः कमिशनर साहेबला भेटून सगळं विचार केलं होतं, डिस्कशन केलं होतं. त्यानंतरही आम्ही स्पॉटवर गेलं होतं. जे FIR आमच्या वर टाकलेली आहे ते फेक आहे, ते अनलॉफुल आहे आणि ते कॉर्पोरेशनचे नियमचे उल्लंघन आहे. आणि जे आरोप आमच्यावर ते FIR मध्ये केलेले आहेत ते निराधार आहे. आमच्याकडे 10 असे व्हिडिओज आहेत ज्यामध्ये आम्ही अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती करत आहे. आम्ही त्याला साहेब म्हणत आहे. आम्ही त्याला रिक्वेस्ट करत आहे की जे FIR आमच्यावर टाकलेली आहे ते बोगस आहे आणि आम्ही डेफिनेटली आम्ही लॉ जे आम्ही आमच्यावर जे आम्ही कोर्टला जाऊ शकतो. आम्ही सगळे काय आम्ही करणार ना त्याच्यामध्ये. आणि आम्ही पोलिसला पण सहयोग करणार. जेव्हा पोलीस आम्हाला सांगतील की तुम्ही आमच्या समक्ष या, आम्ही जाणार. नाही, पण त्यांचं म्हणणं त्याच व्हिडिओच्या आधारावर ही कारवाई होते. त्यांच्याकडे पण व्हिडिओ आहे, तुम्ही हे सगळं गोंधळ घातलेला आहे. आम्ही चॅलेंज करतो कमिशनर साहेबला की आज शो करा, एक व्हिडिओ अशा शो करा ज्याच्यामध्ये समीर साजिद बिल्डर विरोधी पक्षनेता कोणत्याही अधिकाऱ्याला जीव मारण्याची धमकी देत आहे, त्याला धक्काबुक्की करत आहे, त्याला गालीगलोच करत आहे. आम्ही कधीही असा वाक्य नाही केलं. आम्ही हे सांगितलं होतं की वावडे साहब, म्यूनसिपल कॉर्पोरेशन आपके बाप की जागीर नहीं है. म्यूनसिपल कॉर्पोरेशन नियम से चलेगा और आप भी जो है तो नियम के अधीन रहकर जो तो कार्रवाई को अंजाम दे. जब ते शागनमध्ये जे कारवाई झाली होती ते नियमानुसार नाही होती. हॉकर झोन तुम्ही डिक्लेअर नाही केला. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या निर्देश तुम्ही फॉलो नाही केला. हायकोर्टचा निर्देश तुम्ही फॉलो नाही केला. ते फॉलो न करता तुम्ही अशा प्रकारचे धांदल करत आहे आणि आमच्यावर तुम्ही हे आरोप करत आहे की आम्ही शीशभंगच्या कारवाई करणार, आम्ही डिस्क्वालिफिकेशनची कारवाई करणार. साहेब, आम्ही तुमचे हे गिदड भक्तीमध्ये येणार नाही. आम्ही तिथे जाऊन काही लॉ अँड ऑर्डर बिघडायची प्रयत्न केले नाही. इनफॅक्ट आम्ही उलट केला. आम्ही तिकडे जाऊन लोकांची संवाद साधून, हातगाड्यांची संवाद साधून तिकडे त्यांना सांगितले की तुम्ही कोपऱ्यामध्ये उभे राहा आणि वाहन कोंडी इकडे होऊ दे नाही, असे आम्ही प्रयत्न करण्यासाठी तिकडे गेले होते. लोकप्रतिनिधी म्हणून माझी काय जबाबदारी आहे? माझी जबाबदारी उपमहापौर सारखी नाही ना. हिंदू, मुस्लिम, JCP आणि जो तो हातगाडी अशी आमची भूमिका नाही. आमची भूमिका हे आहे की आम्ही आमच्या लोकांसाठी कशा प्रयत्न करू शकता, कसा पाणी येऊ दे शकता, कसा रोड बनवू दे शकता, कसं एज्युकेशनसाठी काम करू शकता, कसं शिक्षणसाठी काम करू शकता, कसा हेल्थसाठी काम करू शकता. हे सगळं आमची जबाबदारी आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. म्हणणं आहे की चुकीची कारवाई झाली.